हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार. कोणता विचार? तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. मग काय करावं? सावधान असलं पाहिजे. आयुष्य खातो काळ, सावधान. सावधान म्हणजे काय सांगा ना? काय सावधान? अरे बाबा सावधान, आपण मरून जाणार आहोत. साधू सत्पुरुषांनी आपल्याकरता पुष्कळसं काही करून ठेवले, करत आहेत, करून ठेवले, पुढे करणार भविष्यामध्ये. ते म्हणजे संत समागमी धरावी आवडी. बर, पुन्हा आवडी धराल पण सावकाशपणे नाही. गडबड करा, गडबड करा, तातडी. वेग 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 करावी तातडी परमार्थी. परमार्थाची परमार्थी करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान सावधान सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकिका व्यवहारे, लोकीच्या व्यवहारे लोकिका व्यवहारे. नका डोळे धुरे भरुणी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ, सावधान. विठ्ठला विठ्ठला मायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरण संतातिया, शांत कृपादाने सत्यता, शांत कृपादाने सत्यता. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, शांत पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. आजच्या कार्यक्रमाबद्दलची सर्वांना आज माहिती आहे. आणि आज विशेष म्हणजे भारताचा मोठा गौरवशाली असणारा दिवस, स्वातंत्र्य. स्वातंत्र्य
काही माणसाला यांच्याबद्दल काही वाटणार नाही बाबा, पण काही माणसांच्या लक्षात आहे या दिवसाची किती आम्ही वाट बघत होतो, याच्याकरता कितीतरी काय झालेला इतिहास घडलेला आहे खूप खूप. म्हणून आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. 15 ऑगस्ट हा अतिशय काळाच्या खाईतून आलेला दिवस आहे. वडीलधारी माणसांना माहिती आहे की जे 47च्या पलीकडे आहेत ते 1947च्या पलीकडे जी मंडळी आहे त्यांना लक्षात आहे की आम्ही काय स्थितीत होतो, आज काय स्थिती आहे, काय आनंद आहे आज. असो आजचा दिवस म्हणजे फार विशेष महत्त्वाचा आहे. म्हातारी माणसं सुद्धा आणखीन ताड चालतात. बघितलं असेल तुम्ही टीव्हीवर. हे काही आवेशच वेगळा आहे आजचा, आणि ते कोणालाही नसतं बरं काय. ज्याप्रमाणे नामामृत गोडी सर्वाशीला दिली असंही नाही बरं का. नामामृत गोडी वैष्णवाला दिली. आणि आजचं काय ऐश्वर्य आहे ते आमच्या देशातल्या महान विभूतींना लक्षात आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदार गाणाऱ्यांच्या, वाजविणाऱ्यांच्या, उभा राहणाऱ्यांच्या पेक्षा बसलेल्या मंडळीला एवढे कष्ट नसतात, तरी पण ते टाळी वाजून खुशपणानं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. त्याचंच काम असेल वा ते टाळ करायचंच काम आहे, महाराजाचंच काम आहे असं नाही. मंडळी तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद आहे. देवाला नमस्कार केल्यावर मनुष्याचे आरोग्य वाढते. ज्या माणसाला नेहमी देवाला संतांना नमस्कार करायची ठरल्या वेळी सकाळी आवड आहे, त्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही, काहीतरी प्रसन्नता आगळी वेगळीच असते. म्हणून देवाला नमस्कार, संतांना नमस्कार, आईवडिलांना नमस्कार. एक अशी विश्वामध्ये आज विभूती आहे, विश्वामध्ये आज आत्ता की ते आणखीन सगळ्यांना पाहून नमस्कार करतात. सगळ्यांना पाहून नमस्कार. मातावर्ग असेल, लहान असतील, मोठे असतील, सर्वांना आधी नमस्कार केल्याशिवाय आपल्या व्यासपीठात बसत नाहीत. नमस्कारामध्ये फार अनादिकालापासून फायदे आहेत. आजच्या काळाचा विचार करू नका, अनादिकालापासून नमन नम्रतेनं आरोग्य वाढते. नमन नम्रतेमुळं नेत्रज्योती पण चांगली राहते. आता मला 80 वर्ष झाली तरी मी आणखीन पेपरचं बारीक अक्षर वाचतो, चष्मा वगैरे न लावता, कोणती तपासणी वगैरे काय. पण माणसाला हे बोलणं खरं वाटतच नाही. खरं वाटत नसलं तुम्ही प्रयोग करून बघा, मला सांगा. तुम्ही गाईच्या गोमूत्रानं नेहमी तुम्ही डोळे धुता, असे सुंदर आणखीन दृष्टी राहते. सोपे औषधं सगळे कोणाचे औषध आहेत? रामबाबाचे औषध. राम महाराजाचे नाही, हा रामबाबाचे. इतकी भारतीय संस्कृती उत्कृष्ट आहे महाराज. नमन नम्रतेमुळे पुष्कळ माणसांचं जीवन अगदी आनंदात आहे. संतांना, देवांना नमस्कार केलाच पाहिजे. त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभाला सुरुवातीला 84 ओव्या, 84 सर्वांच्या येतात, त्या देवाच्या, संतांच्या, मायबापांच्या सगळ्यांच्या ओव्या आहेत, साधू सत्पुरुषांच्या, श्रीगुरूंच्या, असं ते 84 ओव्या आहेत.
नमन नम्रते करताच. तुकोबारायचं तसंच भागवत एकादश स्कंद तिथे पहा तुम्ही किती अतिशय आणखी नमन नम्रतेमध्ये बराचसा वेळ घातलेला आहे. म्हणून नमन नम्रता ही फार श्रेष्ठ आहे. आजचा जो आपण कार्यक्रमाला सर्व उपस्थित आहे, वैष्णव घराण्यामध्ये आणखीन जन्म मिळाला. स्वतःचं काही असेल नसेल, पुढे संतती पण सात्विक निघाली, अतिशय सात्विक, देवाला आनंद वाटायसारखी संतती. आणि त्यांच्यामुळं त्यांच्या निमित्तानं सर्व आणखीन या ठिकाणी वैष्णव मंडळी गाणार वाजविणार, मातावर्ग, तुम्ही श्रोतेवर्ग, तुमचा श्रोतेवर्गांचा फार मोठा अधिकार आहे बरं का. या दुसऱ्यापेक्षा तुमचं वेगळंच वर्णन केले ज्ञानोबारायांनी श्रोत्यांचं. त्यांना म्हणले त्यांच्या मनाला काही मारावं फिरावं लागत नाही, यांच्या मनाला विचार करावा लागते. माझं प्रमाण फिसकल काय, त्याला स्वरात बसते काय, अक्षरात कमी अधिक आले काय, भेंडुळं कुठले अक्षर कुठला, यांना जबाबदारी आहे. पण श्रोते मंडळीला इतके म्हणले छान ज्ञानोबार आहे, मनाचा मारू न करिता. मनाला मारामार करायची गरजच नाही. मनाचा मारू न करिता, हा इंद्रिया दुःख नेदिता. इंद्रियाला काही दुःख द्यायचं नाही, मनाला मार करायचा नाही. खाली बसायला टाकलेलं वेगळंच, वरून आच्छादन वेगळंच, इतकं सुख महाराज. मनाचा मारू न करिता, हा अजिबात इंद्रियाला दुःख द्यायचं नाही. पोटातलं पाणी पण नाही, काय नाही करायचं. आणि मोक्ष तर ऐता श्रवणामाय, ऐता 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 ऐतो असा आनंद आहे. पण एक साम्राज्य होणे सुखी नांदे, बरेचसे प्रमाण आहे त्याबद्दल. म्हणून श्रवणाचे मिसे बैसावे, श्रवणाचे मिसे बैसावे, श्रवणाचे मिसे बैसावे, श्रवणाचे मिसे बैसावे. समाज भुवनी सुखी नांदे, समाज भुवनी सुखी नांदे, समाज भुवनी सुखी नांदे, समाज भुवनी सुखी नांदे. ऐकलं काय प्रमाण. स्वमुखे आपण प्रत्यक्ष भगवान सांगायले, मुनिमाच्या हातानं नाही, मित्राच्या कोणाच्या हाताने. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, असा अधिकार आहे. म्हणून देवाला नमस्कार, संतांना नमस्कार, श्रोते मंडळीला नमस्कार, लहान थोरांना सर्वांना नमस्कार आहे माझा, सर्वांना नमस्कार आहे. कशामुळे नमस्कार करायले कारण सांगा बरं. तुम्ही सगळे विठ्ठल विठ्ठल म्हणा, लागोनी पाया, लागोनी पाया, विणवितो तुम्हाला. लागोनी पाया, विणवितो तुम्हाला. लागोनी पाया, विणवितो तुम्हाला. लागोनी पाया, विणवितो तुम्हाला. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल, मना वेळो
मुखी विठ्ठल मना वेळोवेळा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. आवाजावय महाराजांची भाषा आवाजावय. कुठं कुठं बिघडल्यावर नाही बरं का, नेहमी नाही. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना. महाराज याच्याकरता सांगायलेत की हे आपणाला सुलभ झाले साधू संतांच्या कृपेमुळं, नाही तर हा सुख सोहळा स्वर्गात नाही. हे स्वर्गात नाही. स्वर्गातल्या लोकायला दुसरं काही असेल पण हे नाही. म्हणून याचा फार मोठा अधिकार आहे विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा. विठ्ठल विठ्ठल येणे नामे विठ्ठल 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 नामे. विठ्ठल 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 येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे. वाहे टाळ टाळ्या टाळी होय होळी विघ्नाची. असा अधिकार आहे. म्हणून सगळे विठ्ठल विठ्ठल म्हणा. पुंडलिक वरदा म्हणलं की सगळ्यांनी मनापासून म्हणावं, नाही तर काही पोटातले रोग होतात. म्हणता येत असून न म्हणणे, वाचा असून न देवाचा उच्चार करणे. हा मग नाहीतर पुन्हा म्हणावं लागते मुका झालो, कामून गेली. वाचेचा विनियोग केला नाही, नामस्मरण केलं नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणले नाही, रामकृष्ण हरी म्हणले नाहीत, काहीच म्हणले नाहीत. वाचेचा दुरुपयोग केल्यावर फार नुकसानीत येते मनुष्य. दिवाळच निघत आहे. तुम्हाला माहिती आहे पैशाचंच दिवाळं माहिती आहे तुम्हाला. ह्याच्यात सुद्धा दिवाळं निघत आहे. म्हणून सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालो. कितीतरी लेकरायचं प्रेम आहे आपल्या वडिलाच्या तिथीच्या दिवशी. सर्वांना बोलवायचे, मला असं करायचे, मला तसं करायचे. ह्या कार्यक्रमाची 4-8 दिवसापासून मनामध्ये हुरहुर असते, तेव्हा घडते. सहजा घडणं शक्य नसे. त्या दिवशी पाऊस येऊ नये, त्या दिवशी फलान व्हा, सारे मनात असे उत्कर्ष असतात. आणि उत्कर्ष असतात म्हणून देवही त्यांना संधी देतो, भगवानही संधी देतो त्यांना. तेव्हा आज आपणाला सेवेला घेतलेल्या अभंगाबद्दल काही चिंतन करायचं. सुरुवातीचं चरण पहिलं बोला. क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा
विचार क्षणाचे करावा विचार क्षणाचे करावा विचार क्षणाचे करावा विचार क्षणाचे करावा क्षणाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत जाणार जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह नाशिवंत देह क्षणोक्षणाति करावा विचार करावया पार भव सिंधू क्षणोक्षणाति करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह काही माणसांच्या अंतःकरणामध्ये विचाराचं स्वप्नही नाही, दुसरे विचार कावर सुटल्यासारखे असतात, भयानक विचार दुसरे असतात, पण हे विचार नाहीत तुकोबाराय जे आपणाला पहिल्या चरणात या अभंगाच्या सांगायले ते विचार आमच्याकडं नाहीत, ते सांगायले संत. आम्ही काही विचाराला कमी नाहीत, आम्ही काही विचार करून नाहीत असं वाटते तुम्हाला, पण आमचे विचार सगळे संतांच्या हिशोबानं फुजूल आहेत, फुजूल आहेत, फुजूल आहेत. आम्ही विचार करतो पण कोणता तरी करतो, तर ते म्हणतात तरावया पार भवसिंधू. लक्षात असू द्या मंडळी, आपण समुद्रात आहेत, समुद्रात आहेत. कोणत्या समुद्रात आहे? जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे. आहार निद्रा भय मैथून, आहार निद्रा भय मैथून. अरे 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 अरे, ह्याची कळकळ संतांना वाटते. अरे 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 अरे, हे गोच्या खालीत के रे गोच्या, बुडत गजान गोच्या गोच्या कळतात का? गोच्या गोच्या पुरामध्ये गोच्या पाक पाक करता येते, मरतही नाही, पलीकडे लगेच निघत नाही. त्याचं नाव काय? अरे गोच्या खाल्लेत आपण, मरायच्या तयारीत आहे, मेले नाही तर धड जिते नाही तर अशी स्थिती त्यांना कळती बरं काही. हा, तुमचं मी प्रमाण बंद केले ते सुरू करा. बुडत गजान न देखावे डोळा, न देखावे डोळा. बुडत गजान न देखावे डोळा, न देखावे डोळा. गजान न देखावे डोळा, न देखावे डोळा. बुडत गजान न देखावे डोळा, न
बुडत हे जन, त्याला बघू वाटत नाही हो, बघू वाटत नाही. हे मातीत चाललेत वाटते. अरे कोणाला कळकळ असते. कोणी कळकळ केली? मोतीराम महाराजांनी कळकळ केली, मारुती महाराजांनी, कोणजी बापूनी सारखं जागत राहिले महाराज. रात्री दिवसा खेड शहर लहान मोठे वली कोरडी जशी मिळेल तशी खाऊन जनतेची सेवा केली महाराज. बुडत हे जन, देखवत नाही त्यांना, देखवत नाही. आम्हाला काय निशा आहे, निशा. मी माझेपणाची काय मोठी निशा आहे. मी माझे हे मी आणि याच्या संबंधानं आले ते माझे. हे विचार कुठं करायला होता आपण? विचार खूप करायला होत, अन्य विचार करायला. त्याचं आता मी विवरण करत बसायला आपणाला वेळ नाही तेवढी. त्याचं विवरण करीत बसायला हे काय केलं. त्यांना देखवत नाही म्हणून आणखीन म्हणतात क्षणोक्षणा हाची. हे विचार करा की जेणेकरून आपण तरल्या जाऊ. भवसिंधूत जन्माला यालो, मरायलो, एके दिवशी आपणाला याच्या बाहेर पडायचंय. याला आंधळ्याचं एक दृष्टांत सांगत होते बघा पूर्वीचे महाराज. आता दृष्टांत बदलले, सगळंच बदलले, वेगळे झाले. पण आंधळ्याचा दृष्टांत सांगायचे. तो एक आंधळा कोंडला म्हणायचे आणि तो एक वाट होती निघायला. त्यानं धरला आंधळ्यानं भिताडाच्या काठाला असं धरत. गेट आलं म्हणजे द्वार आलं. द्वार याची येळण याला खरू झाली. पुन्हा एक फेरा बसा. आंधळच आंधळ किती पाच गे देवा. चुकली या फेरा काय, चुकली यावर मग फेरा पडे. ही गोष्ट तर काही अटळ आहे, सिद्ध आहे अगदी. अशी आपल्या माग जन्ममृत्यूची भानगड लागली. आज हे शिवाजीरावचा जो कार्यक्रम आहे उद्या आपला नाही का, याच्याकरता सावध राहायचे. एक पागत शायकाची दगनी, 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 एक पागत ते प्रमाण तुमच्या गाण्यामध्येच गेलं का? चांगलं ऐकलं श्रोते मंडळी का गाण्यावरच गेलं? गाण्यावरही चांगलं गेलं तर
पण थोडासा अर्थ हे लक्षात घे. एक पात असा एकाची दहने. दहने म्हणजे कळालं असं ना, कड जाळलेलं दहन. एकमेका एक पाहतोच की त्याचं पाहतो आपण, आपलं उद्या ते पाहते, उद्या त्याचं ते पाहते. मग सावध व्हा. आणि सावध व्हावून काय करा, भगवंताचं चिंतन करा आणि मृत्यू लोकाची चक्क सोडून द्या. एकाच खेपत काम मिटत आहे. ज्ञानोबाराने सांगितलं, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे मोठा धोंडा पडे. खलास, पुन्हा जन्माला यायचं नाही. माऊलीचे काय उद्गार काय बघातच खरं तुम्ही. हां, हे विचार करायचा आहे. आपण विचार कोणताही करतोच. कोणाला रजिस्ट्रीचा विचार आहे, कोणाला मुलगी बाहेर घराच्या काढायची, काय आता मी ते बसनम काय बोलू. आमचे रामायण सांगणाऱ्यांना आनंद वाटला ते म्हणले की, हे का नाही हे तामकळसकर काय का नाही. कोणी कोणता विचार, कोण विचाराला कमी आहे. विचाराचं कावर सुटते महाराज. मी एका माणसाला म्हणलं, हे कोणाला बोलत असेल वा, एकलंच चालेल ते असं करायला. संगत कोणी नाही आणि कोणाला सांगत असं ते मनाला सांगू लागलं. या सोयाबीनाचे त्या सोयाबीनाचे ती रजिस्ट्री आपली होऊन जाते. त्याचे काय विचार असतील ते जोरात कर. मी थोडंसं पांड मोठा केला आणि गेलो, म्हणलं मामा तुमच्यासोबत कोणी नाही, तुम्ही कोणाच्या अवमानालाच बोलत असते माणूस. काय संगत असलं म्हणजे काय झालं सांगितलं त्याने, माझं समाधान केलं. हां, एकमेका आपण पाहणत का, पण आपण सावध व्हायला पाहिजे. हा विचार पाहिजे की आपण मनुष्य जन्माला आलो, कसं बोलावं, कसं खावं, कसं वागावं, ज्ञानेश्वरी कशी वाचावी, गाथा कसा वाचावा. मला गाथा काही कळालाच नाही. 4092 अभंग आहेत, मी काही चिंतनच केलं नाही. हे कळावं बरं महाराज, नाहीतर मरण जवळच आहे ना हो. कोणाला परड चावल्यावर का मरण लवकर येते म्हणता काय. बापा फार विचित्र आहे ते प्राणी. कोणाला अटॅक काय नाही महाराज. मरण संध्याकाळ म्हणून देते का सकाळी म्हणून देते का, दम खामो एवढं काम करू द्या म्हणते बंडू, काहीच म्हणू देत नाही हो. मरणाची तवा गाठोडी पदरी, मरणाची तवा गाठोडी पदरी, जिने तोचे वरे माप भरे, जिने तोचे वरे माप भरे. मरणाची काळजी घ्या बाबा. आपणाला उद्या मरायचे म्हणून जगा, मरायचंच नाही म्हणून असं नका करू. मरणाची आठवण ठेवा. महाराज एका ठिकाणी म्हणतात, मरणाची कार्य नाही आठवण वगैरे प्रमाण खूप आहेत, पण ह्याच्याकरता आपण
भजन करा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, ज्ञानेश्वरी वाचवा. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. आम माझ्या सोम माझ्या प्रेम नगरावारी, आम माझ्या प्रेम नगरावारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा आत्तापर्यंत जे महात्मे झाले, आत्तापर्यंत जे महात्मे झाले त्याच्यात स्त्री महात्मे असतात, पुरुष महात्मे असतात. यांनी काय केलं? देव कैवारी केला. देव कैवारी, देव कैवारी. आपला कोण कैवार घ्यायला आहे? कैवार कळते का नाही? की पहिले एकमेकांचा कैवार घेत होते आणि ती थोडी गोष्ट जागृत होती. आता कैवार हे शब्दसुद्धा शास्त्रानं पुराणानं आज आहे, पोळ्यानं अभंगानं आज आहे, पण आपण समाजात थोडंसं याला विसरलो. कैवारी पाहिजे आपला कोणी, सावध होणी. हे नाथ महाराजांनी काही काही महात्म्यांनी लोक भावार्थी नाही, फार लोक भावहीन आहेत, ते भावहीन लोक बघितले आणि त्याला भावावर आरूढ करण्याकरता हे काय केले त्यांनी? भारूढ, भावारूढ. त्याचा अपभ्रंश म्हणजे भारूढ. पण त्यांच्या बोलण्यामध्ये परमार्थच आहे, ते परमार्थ आहे. सावध व्हा. आधी काय पाहिजे? आधी सावध झालं पाहिजे. तर सावध होऊन मग भजनी लागा. असावधपणाने भजनी लागतात माणसं. आणि मग पाचगत होती, इतकी पाचगत होती की पुसू नका, इतकी पाचगत होती. आणि सावध होऊन भजनाला लागल्यावर होत नाही. मोतीराम महाराज सावध होऊन भजनाला लागले, गुरुवारी मारुती महाराज सावध होऊन भजनाला लागले, कोणजी बापू. त्यांचे सीताराम महाराज एक होते, ते पारवकर त्यांना म्हणत होते, पारवकर. मोठा महाराज, ते आवाज फिवाज छान होता त्यांचा. आहे का तुमच्या लक्षात? सीताराम बापू त्याचं नाव. त्यांचं खरं नाव होतं पिराजी, पण ते पिराजी नाव मोतीराम महाराजाला आवडत नव्हतं. महाराजांनी नाव ठेवलेलं होतं त्यांचं. फार भजन प्रेमी अतिशय. सावध होऊनी भजनी लागा, भजन करा सकाळी. आता जे ते माणूस मी पाहलो, लक्षात घ्यायलो, अरे 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 वाटते, पण मग हिला चलत नाही, भांडणालाच उठल ना ते. सरास माणसाने आता धरले 6च्या पुढे उठायचं. अरे 4ला उठाव, मानवी देह आपणाला मिळालेला आहे. तुम्ही काय करायले कोणाला ठाव? गुलाब महाराज किती 5ला उठाले काय? त्याच्याकडे वोट, याच्याकडे वोट नाही. विशेष आचरावे लागे भजनी, विशेष आचरावं लागे महाराजी, विशेष आचरावं लागे सर्वसामान्यांना. नाही ते तुमच्यावर लोकांची नजर असते. महाराज लोकांवर जास्त नजर असते का सामान्यावर नजर असते? काय म्हणले? असतीच असते. मंडळी 6 वाजता 8 वाजता उठू नका, मात्र करू नका आयुष्याचं. आयुष्य जात पल पल. 4ला लवकर सकाळी उठत जा, भजन करीत जा. कोणत्या कुळात असताल, कोण्या उद्योगात असताल, ते काही सांडामांडी करायची गरज नाही. ज्या कुळात असताल, ज्या संप्रदाय असताल ते करा. पण ही संतांची शिकवण आहे की तुम्ही आरोग्य जर ठीक नाही ठेवत तर तुम्हाला संसारही करता येत नाही, परमार्थ करता. परमार्थाकरता किंवा संसाराकरता काय पाहिजे? आरोग्य चांगलं पाहिजे. आणि आरोग्याकरता आहार सात्विक, आरोग्याकरता ब्रह्मचर्य पालन. आहाराकरता तुम्हाला चांगलं जगायचं असलं तर प्रभाते, सकाळी लवकर उठा, उठा उठा प्रभात झाली म्हणलं पाहिजे पहिल्यानं.
पहिल्यानं काय म्हणायचं, उठा उठा, आणलंच उठन गेल्यावर मग उठा जागे व्हा रे, मग रे. काय करावं गुण गोविंद नाही केल्यावर मग तसं वाटायचं. बाबा सकाळीचं चिंतन करा, कोणी असा, तुमचा उद्धार होणार. काकडा करा, दुपारती करा, गाथा वाची जा, भजनाला ये जा, भजन कर जा, भजन ऐक जा, कीर्तन कोण्या महाराजाचं ऐक जा, कोण्या महाराजाचं साळ भोळा असेल, कोणतं शहाणा असेल, कोणतं ऐक जा. प्रत्येकाचं कीर्तन ऐकल्यावर फरक कळतात का नाही बापू? हे कसं बोललं, ते कसं बोललं, आणि मग त्याच्यात कळतंय आपणाला कसं करायचंय. होय, त्यांनी तसं का वाटचाल, यांची अशी वाटचाल, आपली वाटचाल कशी ठेवायची, हे परमार्थ करा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आपल्या अभंगाचं पहिलं चरण काय म्हणतंय? हा विचार करा. तुम्ही विचारायला काही कमी नाही, दुसरे विचार तुमच्याजवळ खूप आहेत. पण मी पुढच्या जन्मात काय असायला पाहिजे, आता काय, मी आता काय, पुढे कसा असायला पाहिजे याची काळजी बाळगायची. पण तुम्हाला वाटायला त्या शाळेतल्या विद्यार्थ्यालाच आहे का ॲडमिशन? शाळेतल्या विद्यार्थ्यालाच ॲडमिशन आहे, आपणाला ॲडमिशन नाही. कुठे का ॲडमिशन घ्यायचे? गुजरातमध्ये घ्यायचे का मराठवाड्यामध्ये घ्यायचे, कुठे घ्यायचे याची काळजी. आता तर काही काळजीच नाही, पण पुढच्या ॲडमिशनची काळजी पाहिजे का नाही? कॉलेज त्याला वाटलं विद्यार्थ्यालाच ॲडमिशन असते. आपणाला सुद्धा आहे. पुढचा जन्म आपणाला योग्य बनवायचा असेल तर आजपासून तयारीला लागलं पाहिजे. शेतकरी काही आताही काय म्हणतात, आपणाला हे 2-3 वर्ष झालं हा नमुना पाहिलाय, याला बदलायचे. आता आपणाला कोणती होराटी घ्यायची का? नाही, आता ती आपणाला तिकडीची आणायची काय. तसं आपणाला सुद्धा हे इतक्यावरच भागलं नाही. आपणाला काय व्हायचं ते करतायत, केले होते याच जन्मामध्ये पुढची सोय लावून ठेवता येते, लावली लोकांनी. देवची म्हणती ते होती तरी का चित्ते न धरावे, देव म्हणते होती तरी का चित्ते न धरावे, म्हणते तरी का चित्ते धरावे, म्हणते तरी का चित्ते धरावे. परमार्थिक लोकांमध्ये परमार्थिका करता छान प्रमाण आहे. पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मला डॉक्टर व्हायचे म्हणाले, ते काय व्हायले? डॉक्टरच व्हायले. मला वकील व्हायचे, कोण व्हायले? वकीलच व्हायले. तुमचं जसं ध्येय असेल तसं, मला शिक्षक व्हायचे, शिक्षक नाही, आपणाला कंडक्टरच. देव म्हणते ते. आता मी थोडासा फुगीरपणाच करायलो म्हणा ना का, किंवा अहंकारी धरा मला. आता बघा बरं, तुम्हाला सगळ्याला हार आहेत का? हातच्या काकणाला कशाला आरसा? तुम्हाला सगळ्याला हार आहेत का?
वास्तविक पाहता हा माझा थोडासा मूर्खपणा आहे, कबूल केलाय मी. नाही, मी हार घेतली म्हणूनही हार आहे असे म्हणते. आजो विषयांत नको विठ्ठल. आपण म्हणायला पाहिजे की गेली हातोफळी खाया बळी पावले ते संत गेले त्या खाया देवराया पावली. पुढीलाची इच्छा माझ्या अंगात बळ नाही. हा, इतक्या सुविधा असून सुद्धा माणसं भजन करत नाही, कीर्तनाला बसत नाही. हे तुम्ही भाग्यसंपन्न आहात म्हणून तुम्हाला कीर्तनात बसायची आवड आहे. नाही तर बऱ्याचशा माणसाला त्याला त्या भजना कीर्तनाचं म्हणजे इतकं त्यानं कमी लेखलेलं असते. काय करावं, बिचाऱ्याचा स्वभाव आहे तसा. आणि मग सगळे गात्र ढिले झाले, दाते गेले, दिसणे गेले की मग येते मला येऊ देता का भजनाला. ते मध्ये आता ना का जा तिकडे कदर आणलाय तुम्ही. होतं तेव्हा. आता तुम्ही भजनाची, महाराजाची, कोणाची, सगळ्याची तुम्ही टिंगल केली, कोणी येऊ देत नाही महाराज त्याला. बरोबर काय बिघडत असे माणूस आपल्या संग घेतलं. आता मी आमच्या गावात कोणी आलं का नाही नवीन, तिकडे हारबडून आलं का नाही जायचं मला कळते ना. मग मी त्याला म्हणतो या बापू ये जा रोज. अरे दुसरे काय म्हणतात, महाराज जाऊ दे, ते आता लागले देवपूजेला. आता तरी लागू दे की रे, आमच्यात आता बी आहे. आता तरी पुढे मागेली गोष्ट जाऊ द्या काय झाली त्या, आता तरी पुढे नका करू नास. हा, म्हणून हा विचार करा. दुसऱ्या विचाराला काही तुम्ही इतके लोकांचं ऐकून इतके येडे नाहीत. पण जे विचार तुमचा उद्धार करणारे, जे विचार तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये भव्य दिव्य जन्म मिळणार, चांगल्या घराण्यात जन्म मिळणार, हे तुमचं सगळं बिघडून टाकायला अलीकडे. आणि हे व्यवस्थित जर परमार्थात ठेवलं तर तुमचा जन्म पुढे मोठ्या घराण्यात जन्म कोणाला मिळते काय? कोणाला मिळते? नाही, त्याला तपश्चर्या करावं लागते, पुण्य करावं लागते. फलाण्याच्या घराण्यात जन्म साधी सोपी गोष्ट असते का तिला? म्हणून पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांची सगळी दक्षता सांगणे. क्षणोक्षणा हाची करावा विचार. मी तरलो नाही, मी बुडत आहे. मी संसारात गोच्या खात आहे. हा, मी संसारात सावध नाही. सावध आहेत का आपण संसारामध्ये? थोडे महात्मे सावध राहिले की त्यांनी संसारामध्ये बोलून घ्यायचं केलं नाही आणि परमार्थात तर केलंच नाही, असे थोडे माणसं आहेत. म्हणून तुकोबारायची आपणाला सूचना आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, गुलाब महाराज हे गाणार वाजविणार जरा चांगली मंडळी मिळाली की नाही. मी थोडा कीर्तनाचा गुलाब महाराज आता हे चांगले गाणार वाजवणार असले की नाही मला थोडी निशा येते. मला त्या टायमाचं भान ठेवा. गंज करा म्हणलं तर मला राग येत नाही. हे असं छान असलं की नाही मला कीर्तन कवर बी सोडूच वाटना. पण ते बरं नाही ना, वेळा काळाचं भान ठेवणं गरज असते ना. म्हणून पहिल्या चरणामध्ये आता बस झालं, आपण पुढच्या चरणात थोडा प्रवेश करू. नौ शिवत देह
जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ दुसरं चरण आपणाला हिंदी इंग्लिश वाटत नाही ना, मराठी आहे. दुसरं चरण नाशिवंत देह जाणार सकळ, सगळं जाणार आहे. गुरुवर्य मारुती महाराज कधी कधी म्हणत होते बरं का, अरे याचा किती नखरा जर केला त्याला गौऱ्यात तरी घालायचे नाही तर मातीत तरी. आहे का नाही खरी गोष्ट? महाराज काय म्हणत होते, याला एके दिवशी गौऱ्यात तरी घालायचे नाही तर मातोड्यात तरी घ्यायचे, किती नखरे करायचे. म्हणून देश सेवा करा. आता मला मिलिटरीत गेलेल्या मुलाचं फार आनंद वाटतो, कारणी लागले वाटते. संस्थेत मुलं गाला शिकले, वाजवायला शिकले, आनंद वाटतो. संस्थेमध्ये समाजाच्या उद्या कामी येणार ते लेकरू, कोणी कोणतं घेऊन गाणार घेऊन जाईल, कोणी वाजवणार. शेतीमध्ये चांगलं राहिलं तर आनंददायक शेती आहे महाराज. आता बऱ्याचशा माणसाला शेतीचं येठण म्हणाले त्याला, आणि त्याला येठण म्हणलं की त्या येड्याला काही कळना. मला येठण म्हणले, मला येठण, आम्ही काय झालं येठण म्हणलं तर. हा, कोणती बी सेवा करा तुम्ही, सेवेच्या व्यतिरिक्त तर आपलं जीवन पलपलाना वाईट जात असेल तर फार धोका आहे. पुढे भिकची मागशी, भीक म्हणजे गोसायची डोळी नाही. आणि किडे, सर्प, पाली, वाघुळा वगैरे 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 हे गचावले. भीक म्हणल्यानं तुम्हाला वाटेल राम महाराज झोळी मागत होता. आता मी 2-3 वर्ष झाले मी नाही मागायला, तुम्हाला ते वाटेल तसं. भीक म्हणजे जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे. आता दुसऱ्या चरणात महत्वाचं महाराज काय म्हणतात, नाशिवंत देह. देह कसा आहे आपला, नाशिवंत आहे का शाश्वत आहे? उलूस लागलं की त्याच्यात पुगळतो काय. ते एकदा आम्ही परभणीचे ते शेळके, दत्तराव शेळके, आम्ही 5-4 जण होतो, पण पोर होत होतो आम्ही तेव्हा. आणि ते संडासला गेले महाराज, संडासला गेले तर संडासला त्या पुण्याला शिवाजीनगरला कुठं लाईनला लागावं लागतं. संडासला बी लाईन हो. त्या माणसाला मधात वेळ लागला जरासा, तो ह्या गडबड्याला दम निघा नाही म्हणते. ते किती वेळचं बसले. आता येरी बसत असते का त्याच्यामध्ये, कोणी माणूस आहे, किती मनुष्य येळ असलं तर त्याच्यात कसं बसलो कामाशिवाय. तो दुसरं म्हणते आज जाऊ दे, त्याला मुळे आदा असेल. आता काय एकापेक्षा एक लागली बोलायला. आम्ही दोघे गप्पी बसलो, लोकायचा की गर्दा. मला काय सांगायचे, या देहाच्या पाठीमागे किती रोग आहेत.
अनंत रोग आहेत, अनंत रोग आहेत, धापाच नाही, अनंत रोग आहेत. शरीर दुःखाचे कोठार, म्हणजे कोठारामध्ये लई साठा असतो त्याला कोठार म्हणतात. कुशाला कोठार आगार म्हणत नाहीत. एक एसटी नाही तर 2 एसटी उभा राहील त्याला कुठं आगार म्हणतात काय? आगार त्यालाच म्हणतात. अनेक एसट्या सुटतात जातात येतात हृदय तो आगार असतो. म्हणून हे देह नाशिवंत आहे, याच्या मागे रोग खूप आहेत. काही माणसाची वाचाच बसते, काही माणसाचे कानच बसतात. इथं बोललं तरी अरे केवढं बोल कर्ण रोग आहेत, डोळ्याचे रोग आहेत, अनेक रोग आहेत या शरीरामध्ये. म्हणून नाशिवंत देह राहणार आहे का जाणार आहे? जाणार आहेत आपण, थोड्या दिवसाचे मुसाफर आहेत आपण. म्हणून सर्वांशी प्रेम द्या, सर्वांना प्रेम द्या, सर्वांचं प्रेम घ्या, आनंद घ्या, आनंद द्या. किती उत्कृष्ट जीवन आहे मानव देह. म्हणजे महाराजांचे तर वाक्य आहे तुकोबारायांचे, इहलोकीचा हा देह हा देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो. हे पुष्कळ प्रमाण आहेत. आता आपण जास्त विस्तार करायला नको, टाईम आपली जवळजवळ यायली. दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सरळ सांगितले की नाशिवंत देह राहणार सकळ नाही जाणार. तू काय बी लक्षात घे, तुला माहीत नसते. आता मी पुढल्या क्षणात जाणार म्हणून कित्येक माणसाला माहीत नव्हतं आणि गेले. पुढल्या क्षणात मी जाणार म्हणून असं वाटते तरी का? पण जातो जातो, दुसऱ्या क्षणात जातो. सगळ्याची इच्छा आकांक्षा तिथं ठेवून नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, सावधान आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. हे आपल्या पुढे खुर्चीवर फोटो ठेवलेला आहे ना, हे नाशिवंत गेले आणि आपण राहणार आहेत का? आपण सुद्धा जाणार आहे. हे देह नाशिवंत आहे, आपण सुद्धा एके दिवशी इथून. मग म्हणून भजन करा, एकमेकाला आनंदानं चांगलं बोला. रोजही म्हणतो तो आपण. आता आयुष्यात वगैरे त्याने वागिरणे तो आहे, तो शनी म्हणजे द्यावे पसाय दान, जे खळाची अंकटी सांडून तूच की रे. रोज पसायदान म्हणतो आणि तूच की रे, असं होते का नाही विष्णू? हां,
रोज पसायदान म्हणून, रोज हरिपाठ म्हणून, रोज सगळं काय करून 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 ज्या जे जैसे ते जिथल्या तिथंच असं नाही करायचं. आपल्यात बदल यावा. आज हा कार्यक्रम झालाय, आपल्या कार्यक्रमाला सुरुवातच झाली समजायची. त्याची जायची करायची, जाणार म्हणजे जाणार, आपण सुद्धा जाणार. म्हणून सावध झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. आयुष्य खातो काळ, हा आयुष्य फार पलापलानं जात असते, तेही प्रमाण आहे. आयुष्य जात पल पल तुझं ला कैसे कळे ना, 2 दिवसाचा तनू. काही गोष्टी मग घे, काही गोष्टी आता घे, आधी घे रे. हां बरं, आपल्याला खूपच प्रमाण आहेत आणि खूपच काहीतरी बोलता येते बरं का. आयुष्य खातो काळ सावधान. पसायदान म्हणतो, आपणाला वाटावं की पसायदान मी म्हणतो, पण ह्याच्यामध्ये खोटं खोटं मोह काही चुकते का? मोह काही चुकते का? जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी वृत्ती. हां 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 म्हणा की मग भ्याले का? सत्कर्मी वृत्ती वाढो. हां पुढे भूता परस्परही पडो आकडे जीवाचे. काय महाराजाला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही. त्याला म्हणते तुलाच कळत आहे म्हण की. इकडे काय बघायचं आहे की दुसऱ्याकडेच बघतो महाराज माणूस. दुसरे सगळे ब्रह्मरूप जाणा आहेतच. काय तुम्ही जाणार नाही जाणे, सगळी सृष्टी ब्रह्मरूप आहे. हे आपल्या आपल्या पापपुण्याच्या संचेताच्या योगानं आपणाला वेगवेगळे शरीर, वेगवेगळी जात वगैरे कमी अधिक आदृष्ट झाले. पण हे सगळे कोण आहेत? सर्वाघटी राम देहादेही. सगळे आपण एकाच भगवंताचे अंश आहेत. म्हणून तर देव म्हणतात ममय अंशो. हां सारे माझे अंश आहेत, पण काय करावं, माझेच पण मला ओळखीत नाहीत. म्हणून देवाला एका ठिकाणी उसरमा पण आला, माझेच पण मला ओळखीत नाही म्हणते. देव म्हणते, देव काय म्हणते, सगळे माझेच आहेत पण मला ओळखीत नाहीत. काय करा? अहम ममतेच्या भुली पडले माते नेनतीची बापुडी. अहम ममतेच्या लवड सवडी माते नेनतीची बापुडी. म्हणून जन्म मरणाचे दुथडी ढवळत ठेवले. ढवळा ढवळा माझा ढवळून घ्या. काय घ्या नाही बाबा. संतांचा आदेश लक्षात घ्या. साधू सत्पुरुषांच्या चाकोरीनं चाला. आपल्याला तेवढं शक्य होणार नाही, पण साधू सत्पुरुषांच्या वचनाला जर जतन केलं तर आपणही आनंदित राहू, नाही का. आपल्या वडिलाला सद्गती मिळावी म्हणून या लेकरांचा 8-10 दिवसापासून भाव आहे बरं का. हां असं करायचंय, तसं करायचंय, तसं करायचंय. मी म्हणलं कसं आहे कर बापा. मोह काही म्हणणं नसते, मोह काही म्हणणं नसते. मला कीर्तन कर म्हणलास कीर्तन कर, प्रवचन कर म्हणलास प्रवचन कर, निस्त जेवा म्हणलास निस्त जेव, नाही जेवायला येऊ नका म्हणलं नाही. पण मनामध्ये उत्साह आहे. आपल्या पितृतिथीला आपण हरिभक्त बोलू, टाळ मृदंगाचा ध्वनी, धूप दीप पुष्पहार, हे सगळं किती ऐश्वर आहे, किती आनंद आहे. त्यांना सद्गती मिळते. ते अजिबात दुर्गतीला जात नाही. त्यांची संतती त्यांना उद्धार करते. तुम्हाला इतिहास तर माहीतच आहे. पंडूराजा खाल्ल्या विभागात होते, खाल्ल्या विभागात. वरी त्यांच्याकरता आसन नव्हतं, म्हणजे इतक्या खाल्ल्या विभागात नव्हते ते. पण ते या लोकांना मारहाण झालेली ऐकू येत होती त्यांना, पण ते सुद्धा नको वाटू लागलं. मग तसंच वाटते, मग तसंच वाटते. तरी नारद महर्षी आले, त्यांना सांगितलं आपलं घरानं मला ऐकू वाटत नाही. म्हणले ऐकू वाटत नाही त्याला पर्याय करावा लागतो. तुमच्या संततीने पुण्य करावं लागेल. अन्नदान पुण्य वगैरे केल्यावर तुम्हाला वरली जागा मिळते. महाभारतातला छान होते, पांडव प्रतापातला विषय आहे. तसंच या लेकरांनी खूप छान आयोजन केलं, सगळ्यांना पाचारण केलं, सर्व जमले, सर्वांनी आनंद घेतला. पण मला अभंग ते सुचला, पण मी ते मुद्दाम घेतला नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, याच्यासाठी केला होता अट्टहास.
हे घ्यायचं. तर मी म्हणलं हे आठवण ठेवणं गरजेचं आहे बा, ते तुमचं खरं आहे, पण हे गरजेचं आहे नाही का. कोणता विचार केला पाहिजे? हा विचार केला पाहिजे की मी काय असायला पाहिजे. हां, मी चौथीतच राहू नये का मॅट्रिकच 4-5 वर्ष नाही, पुढच्या वर्गी गेलं पाहिजे, पुढे ढकललं पाहिजे. आणि पुढे जाण्याकरता एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे वाजवणाराने आपल्यापेक्षा अधिकारी वाजवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. गाणाऱ्यांना आपल्यापेक्षा अधिक गातात, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. श्रोते असो कोणी असो, आपल्यापेक्षा जे आणखीन श्रेष्ठ आहेत त्यांच्याकडे अवलोकन केलं की मग काहीतरी आपल्या पदरात पडतं, नाही तर पडत नाही. आपल्या पदरात पडण्याकरता वरिष्ठाकडं पाहिलं पाहिजे. वरिष्ठाकडं अनुकरण कोणाचं केलं पाहिजे? वरिष्ठांचं अनुकरण केलं पाहिजे. म्हणून तिसरं चरण तर याच्यापेक्षा सोपं आहे. संत समागमे सर्व भावी संत समागमे सर्व भावी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी प्रमाती करावी तातडी प्रमाती वत तू जाणारच नाशिवंत जाणारच ओ नाशिवंत देव किती मूर्खातला मूर्ख मनुष्य असू द्या, किती मूर्ख असू द्या, किती भाळा भोळा असू द्या, सत्समागमामध्ये जाऊ लागला की हळूहळू हळूहळू त्याचा काया पालट होतो. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेणी एखादे वेळे त्या मार्गाचे निवळे निश्चित ठाके किंवा आवश्य होणी जैसे आमोशा नाही आवश्य होऊन जायचे शशी पौर्णिमे होऊन जायचे का. हां, एकदम इतका फरक पडला बघा. याचंच नाव आहे म्हातारपण. विठ्ठल आणि ते साधारण म्हातारपण नाही 60-65चं 80चं, तो काय असं होणारच ना. पुनवी होऊन जायचे शशीबिंब दिसे 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 हरपत आवसे नाही छोय तैसे भोगातून काढिता चित्त मजमाजी रिगता हळू हळू पंडूस होता. किती संतांनी बारीक करून सांगावं असा आनंद आहे महाराज. म्हणून संत समागमी धरावी. संत समागम म्हणजे भजन कीर्तन गाथा ज्ञानेश्वरी भागवत हा सत्समाग. संत समागमामध्ये गेलेले माणसं वाया जातच नाहीत. आज उद्या परवा म्हणजे कसं काय त्याला काय प्रमाण जास्त देऊन सांगायचंय. जड गौरी लवकर पेट घेते काय. खनखन वाळलेली गौरी जशी पेट घेईल तशी आंबटवली गौरी पेट धरते का नाही ना. ती हळूहळू हळूहळू वाळल्यावर मग पेट धरी. तसं आपणाला या कीर्तनात काही त्या कीर्तनात काही त्या कीर्तनात काही होता होता होता
मग आपणाला निश्चित संत कृपा होणार. आणि संत कृपा झाली की काम झालं. संत कृपा झाली इमारत फळा आली असं होते. संत समागमी धरावी आवडी. हां, आवडी वेगळं कणून कुठून आणलेलं वेगळं असतं बरं का. आवडीचं काही वेगळंच असते आणि कणून कुठून केलेलं वेगळंच असते. म्हणून आवडी. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी म्हणजे गडबड लवकर. झडझडवून वहिला आणि ये भक्तीची वाटे लाग जेणे तू अव्यंग माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील असं देव म्हणाले. देवाचं म्हणणं आहे असं, आमचं नाही. हां, म्हणून संत समागमी धरावी आवडी करावी. काय महाराज काही वेळेला आम्हाला वाटतं महाराजाचं कीर्तन मी लई शेवटला गेलो हो. आजही काही माणसं म्हणतात लई दमन आम्हाला ज्ञानेश्वरी कळायली हो, लई बचपनापासून बघितली असती का नाही असं म्हणतात ते. हां, म्हणून उद्यापासून सुरू करा. कोणाला ज्ञानेश्वरी नसेल तर सुरू करा ज्ञानेश्वरी गाथा. मात्र माझी विनंती आहे, अर्थाचा गाथा, अर्थाची ज्ञानेश्वरी, अर्थाचं भागवत, अर्थाचा हरिपाठ कोणत्याही अर्थाचं असलं की जरा जरा तरी कळल. नाहीतर महाराज म्हणतात अर्थावीन पोथी काय वाचून. म्हणून तिसरं चरण झालं. आणि मला सांगा तुम्ही हे शेवटचं चरण त्याच्यापेक्षा अवघड आहे का काय. तुका माने ये गानो की जायो हारे, तुका माने ये गानो की जायो हारे, तुका माने लोकी जानो हारे, तुका माने लोकी जानो हारे. नका डोळे धुरा बनले लागू, नाचे वंता देगा
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य तुका म्हणे इह या या लोकामध्ये मृत्यू लोकामध्ये आपण मृत्यू लोकामध्ये आहेत. तुका म्हणे इह इह हा मृत्यूलोक आहे, आपण मृत्यूलोकात आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भानू सूर्यभान. माल जवळ जवळ ठेवला, चांगला माल जवळ ठेवला की किती दिवस खराब होत नाही. माल जवळ चांगले ठेवले पाहिजे. आणि आता पुढे तुमच्या भविष्यामध्ये काही काही मंडळी जशी निघेल तसं तुम्हाला ते वापरता येते. मंडळीसारखा माल काढायचा. हां 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 आमच्या लहानपणीनं ते काय ते खेळ यायचे. ते खेळ आला की सगळे जिकडून तिकडून धावत यायचे, आकर्षण धावत यायचे. पण जीवाला थोडी शरम वाटावी की त्यांचं जीवन त्यांच्यावर आहे आणि मग हळूहळू एक एक निघून जायचं. त्याला ज्यावेळेस काही दान पुण्य करायचं त्यावेळेस काय करायचं मग ते अन्याय आहे का चांगलं आहे माखनकर? हे अन्याय आहे. आकर्षण आवडत आहे मग का बापाची पेंड आहे का? जीव जाळावं लागते त्यांना का नाही? जीव जाळावं लागते. माल कोणत्याही क्षेत्रामध्ये असत माल चांगला ठेवा, त्याला भाव चांगलाच येणार का नाही? विष्णू तुझ्या मालाला कधी सुफरच म्हणून ऐकलास का बोनीर म्हणून का ऐकलास? सुफरच म्हणून. तसं तुला आता सांगायचं काम पडं ना म्हणा. सूर्यभान हे आमच्या गुलाब महाराजांचे मित्र आहे. ते माल चांगला ठेवा कोणत्याही क्षेत्रात असो. क्षेत्र कोणते असू दे, माल चांगला ठेवा.
तुम्हाला कधी विचारा, मालाला मोलच असते, मोलच असते, मोलच असते. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे. आता चाली म्हणायला देतो, माऊलीचं भजन घेतो, कोणाला चाली वगैरे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडली